जाणते आणि तुमचं मोठे अनुभव आहे. 50 years. Thank God for those beautiful years. And there is nothing that we can ask God for. हे साजर करण्याचा वेळ आहे. परमेश्वराला आम्ही काय अजून काय मागू? त्याचे कृपादान, त्याच्या आशीर्वाद सारखा आहे. It's always there. Children, how many of you don't follow Marathi? But all of you are studying, but how many of you don't follow? Okay, so I can see very few hands go up. All right, okay, fine. Even I don't know Marathi, so I'm with you all. All right, so we will talk about God's love just for 2-3 minutes. It's too much to talk, but then we can't do it in 2 minutes. 2-3 मिनिटात आम्ही काय बोलू शकत नाही. परंतु देवाच्या प्रीती जे आहे ते निरंतर आहे. कधी त्यांनी रुसून बसत नाही. No? You understand that? The Lord doesn't feel upset and sit in a corner and say, I'm not going to love you. He doesn't do that. He is always there loving us. सारखं आपल्यावर प्रेम करतो. आमच्याकडे चूक झालं तरी सुद्धा त्याचे प्रेम आहे. आणि ते कदाचित तुम्ही पण अनुभव केले असतील. ओके, नक्की अनुभव केले असतील. सो इट्स नेव्हर एंडिंग. आणि इथून पुढं सुद्धा असं होणार आहे. इट विल ऑलवेज बी continuously there. Always the Lord's faithfulness, the Lord's love is constant. ते बदलणार नाही. आम्ही काय केलं नाही केलं, ऐकलं नाही ऐकलं तरी सुद्धा, even if we don't listen to him, his love is constant and endures forever. And his mercies, the Bible says, just now we read, आत्ता आम्ही वाचलो, ते दर सकाळी उठलं तर नवीन. त्याच्या दया एवढी मोठी. काल मी तुमच्यावर दया केलं होतं, आज तर नाही होणार आहे. तुम्ही कारण तुम्ही परत परत तेच करतात. मला जे आवडत नाही तेच करतात. यु नो, दॅट्स व्हॉट पीपल से. माणसाची वृत्ती तशी. पीपल से यू हॅव रिपीटेड द सेम थिंग, सो टुडे नो मर्सी फॉर यू, टुडे पनिशमेंट फॉर यू. बट फॉर गॉड हिज मर्सीज आर टोटली रिन्यूड अँड न्यू, फ्रेश. की माझ्याकडे आहे. त्याच्या बँकमध्ये भरपूर दया आहे. ही इज गॉट सो मच ऑफ मर्सी. दॅट्स वाय ही केम डाऊन टू दिस वर्ल्ड. म्हणून ते ह्या पृथ्वीत आले, त्याचे जीवन बलिदान करायला सगळ्यांसाठी. असं नाही की निवडलं की तुमच्यासाठी करतो, तुमच्यासाठी नाही करत. ही डिड नॉट चूज अँड से आय विल डाय फॉर यू, आय वॉन्ट डाय फॉर यू. आय विल हॅव मर्सी ऑन यू, आय वॉन्ट हॅव मर्सी ऑन यू. असं नाही. सर्वांच्यावर. We have to really thank God for his love, for his mercy towards us. त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभार मानायला हवे. And every single morning. आणि ते असंच असणार आहे, पुढं सुद्धा तसंच होणार आहे. And he is faithful to his promise. जे वादा केलं ते नक्की करतील. Whatever he has promised, he will keep his promise. And he is faithful. It is his faithfulness that we are being sustained. म्हणजे त्याच्यावर आम्ही विश्वास करू शकतो, भरवसा ठेवू शकतो. इफ गॉड इज फेथफुल, दॅट मीन्स वी कॅन हॅव फेथ इन हिम. भरवसामंद परमेश्वर है. इंसान नहीं होते, लेकिन परमेश्वर जरूर होते. गॉड इज सो फेथफुल. वी कॅन क्लोज आवर आईज अँड ट्रस्ट इन हिम. डोळे बंद करून आम्ही विश्वास करू शकतो त्याच्यावर. आणि तसं आमचं प्रभू परमेश्वर आहे. वेल, सफरिंग्स कधी म्हणजे त्रास आहे जीवनामध्ये. ओके, दुःखाचे प्रसंग येते. भरपूर अशी आपल्याला समोर करावं लागते. वी हॅव टू फेस अ लॉट ऑफ सफरिंग्स इन लाईफ. इट्स नॉट स्मूथ. लाईफ इज ऑलवेज नॉट स्मूथ. बट गॉड प्रोव्हाइड्स होप. त्याच्या आशा आपल्यासाठी लागू आहे. आणि खास अवघड वेळ असलं तर त्यांनी म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे ना. ओके, मी तुम्हाला घेऊन जातो. आय विल कॅरी यू थ्रू. तुम्ही काय काळजी करू नका. म्हणजे टेन्शन, जे शब्द मराठीमध्ये सुद्धा खूप वापरतात म्हणून मी सांगतो. ओके, सो वेन यू आर टेन्स्ड, द लॉर्ड सेज जस्ट गिव्ह इट टू मी. यू गिव्ह दॅट. ते टेन्शन माझ्यावर सोडा ना.
माझ्यावर टाका. ओके, what is it? टाकी माझावरी भार, असं ईश्वराच्या दया किती, असं आम्ही गाणं म्हणतो. वी सिंग अ सॉन्ग. God's mercy is so great that He says, throw all your problems onto my hands. And I'm sure this has been your experience also. तुमच्या अनुभवामध्ये 50 वर्षाचा खूप तुम्ही अनुभव केले असतील त्याच्या दया, त्याच्या कृपा आणि त्याचे आशीर्वाद. आणि त्याच्यावर जेव्हा जेव्हा तुम्ही सोडलेले तेव्हा तुम्हाला मिळाले जे शांती, त्याच्याबद्दल पण तुम्ही आठवण करत असतील. वी विल रिमेंबर हाऊ easy it is to throw. Once we throw our problems into God's hands, He gives us peace. Shanti aplyala deto. Okay, so very soon children will sing a song for you about peace in English. Okay, so difficult times God has taken care of you. Okay, God is always there, even if it's never ending problem. असं नाही की उद्यापासून काय नाही होणार आहे, होणारच काहीतरी असणार आहे. इफ नथिंग इज देअर, हेल्थ प्रॉब्लेम्स विल बी देअर. ओके, आता माझं पाय चालत नाही, माझं डोळे थोडंसं कमजोर झालेले, ऑल दीज थिंग्स विल बी देअर. अँड इट्स नॉट वयामुळे तसं नाही, सगळ्यांना होते. एव्हरीबडी गोज थ्रू ऑल दीज प्रॉब्लेम्स. सो इट्स नॉट दी प्रॉब्लेम रिलेटेड टू एज, but His mercies are always there. We can be assured that even in this situation God will carry me through. असं एक प्रसंगात सुद्धा परमेश्वर आम्हाला पुढं घेऊन जातील, असं आपल्याला आश्वासन आहे प्रभू परमेश्वराच्या कडून. अँड ॲज आय सेड, दॅट्स वाय बिकॉज ऑफ गॉड्स लव्ह He brought forth salvation for all mankind. मूर्ख माणूस, कठोर माणूस, चांगला माणूस, सगळ्यांना त्यांनी, सगळ्यांसाठी त्यांचं जीवन त्यांनी बलिदान केलं. अँड सर्वांना वाचवायचं. आपल्याला असं वाटतं की हे माणूस योग्य नाही. आम्ही कोण म्हणावं योग्य नाही म्हणून? परमेश्वर ठरवलेले की सगळे योग्य आहे. God has decided that everyone is worthy to receive salvation. I may not like somebody, I may have enemies, but Jesus came and He taught you love your enemies first. तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, मग तुम्हाला त्याची योग्यता समजेल की मी सर्वांना बनवलेले. I have created everyone irrespective of language and all those barriers. The Lord's gift of love and salvation is there for everybody. परमेश्वराला सगळ्यांसाठी हे उद्धार आणि म्हणजे तारण उपलब्ध आहे, त्याची प्रीती उपलब्ध आहे. अँड वी ऑल हॅव एक्सपिरियन्स. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही खरं परमेश्वराच्या ओळख करून त्याच्या मार्गाने तुम्ही चाललेले. आणि आम्ही सगळे इथं फक्त नाही, स्वर्गात सुद्धा एकत्र राहणार. वी विल ऑल नॉट जस्ट बी हिअर ऑन अर्थ टुगेदर, बट इवन इन हेवन वी विल बी टुगेदर. व्हॉट अ ब्युटिफुल अश्युरन्स वी हॅव. हिज मर्सी अँड हिज फॉरगिव्हनेस आपल्याला क्षमादान देऊन आणि फक्त आपल्याकडून विश्वास अपेक्षितो. We have to just believe. We have to trust in Him. We have to keep on going in faith. Okay? So, children are familiar with this. I think all of us are familiar. Even in difficult situations, even in the days to come, God will take care of you. परमेश्वर तुम्हाला अजून जर कठीण परिस्थिती आलं तरी तुम्हाला पुढं घेऊन जातील. हे एक हिंदी गाणं सर्व मिळून म्हणूया. बबर की बीच में तो कहता है थम जा, एंड तू मेरी चट्टान है, यू आर माय रॉक. मला शक्ती नाही, परंतु मीच ते दगडावर म्हणजे माझं मी धरून ठेवलं तर सगळे व्यवस्थित होईल. एव्हरीथिंग विल बी ब्युटिफुल इफ आय होल्ड ऑन टू द रॉक. तू ही मेरी चट्टान. सो कॅन वी ऑल स्टँड अँड सिंग इफ इट इज पॉसिबल.